मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। वंशी विभूषितकरान्नवनीरराभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। इंद्रायणी मात की जय। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मराचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांगाभिवादन करून या पवित्र क्षेत्रामधली स्थानाधिष्ठित प्रधान शक्ती साधकांचे मायबाप संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर साष्टांगाभिवादन करून ज्या पवित्र इंद्रायणीच्या तीरावर आपण बसलेलो आहोत त्या इंद्रायणी मातेला साष्टांगाभिवादन करून उपस्थित सर्व वारकरी बंधूंबद्दल सद्भाव प्रकट करून या स्थानावर भगवत इच्छेनं इंद्रायणीच्या इच्छेनं आणि ज्या समाधी स्थानाने हा परिसर पवित्र आहे त्या जोग महाराजांच्या इच्छेनं यावर्षी 3 दिवसाचा हा ज्ञानसत्र महोत्सव आपण आज सुरू करत आहोत. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये उद्याचा परमपवित्र दिवस ज्ञानेश्वर महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि तोही आपल्या या 3 दिवसामध्ये येतोय. तेव्हा या इंद्रायणीच्या तीरावर आपण महाराजांचे गुणगान गाणार आहोत. महाराजांची वाणी, महाराजांबद्दलची वाणी ही महाराजा समान आहे, माऊली समान आहे. संत देहाच्या पश्चात वाणी रूपानं अवतीर्ण होत असतात आणि म्हणून या वाणीचा आदर केंद्रस्थानी ठेवून ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार एकनाथ महाराज, आपल्या संप्रदायाची श्रद्धा आहे नामयाचा तुका आणि ज्ञानियाचा एका. तर एकनाथ महाराजांनी महाराजांचं केलेल्या वर्णनाच्या एका अभंगाच्या आधारात जाता जाता
काही पवित्र शब्दांनी माणिक माऊलींच्या चरित्राचाही थोडाफार स्पर्श करत करत आपण ही 3 दिवस सेवा करणार आहोत. तेव्हा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, या सर्व संतांना ज्ञानेश्वर महाराज कसे दिसत होते, या ज्ञानेश्वरांचं यथार्थ वर्णन साक्षात्कारी सिद्धसंत, ज्यांना संप्रदायाचा खांब म्हटलं जातं, जनार्दन एकनाथ खांब दिलासे भागवत, अशा नाथांच्या भाषेत आपण थोडं थोडं चिंतन करत चरित्र स्पर्श करणार आहोत. चरित्राच्या अधिष्ठानाकरता घेतलेला हा नाथांचा अभंग आहे, जो आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा वर्णन करत असताना सगळे वारकरी या अभंगाचं चिंतन करत असतात. तर नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज कोण आहे याविषयी चर्चा सांगतायत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. या अभंगातलं सगळ्यात मोठा मुद्दा आहे, पुनरुक्तीनं प्रत्येक वेळेला आलेला, तो आहे ज्ञानोबा माझा. ते एका आत्मीयतेतून हे केलेलं वर्णन आहे. माझेपणानं महाराज ज्ञानोबारायांनी आपल्या सगळ्याला माझेपण आधीच जोडले. जसं भगवद्गीतेमध्ये भगवंतानी जीवाशी माझेपण पहिलंच जोडलेलं आहे. बेमान जीव देवाशी माझेपण जोडत नाही. संत झाल्यावर ते जोडत असतात, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाची. देव मात्र म्हणतात ममैव अंशो जीव लोके, तर जीव माझा आहे, मम एव अंशः. तसं संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊली या पदवीतच सगळ्यांशी आत्मीयता जोडलेली आहे. तेव्हा एका बाजूने त्यांनी आपल्या सगळ्यांशी आत्मीयता जोडली म्हणून आपल्याला एवढ्या कलीच्या विरोधी संस्कारातून इथपर्यंत आणतात. माझेपणानं मुलगा दुसरीकडे जायला लागला तर आई जशी ओढून आपल्या मुलाला खेचून घेते, तसं साधारणपणे सत्वगुण ज्यांच्यामध्ये प्रविष्ट आहे या घोर कलियुगात सुद्धा, ती सत्वगुण प्रविष्टित माणसं रजोगुण तमगुणाकडे जाऊ नये म्हणून जशी आई आपल्या लेकराला ओढून घेते बाजूला जाऊ लागलं तर, तसं ज्ञानेश्वर महाराज या हजारो भाविकांना आपल्याकडं ओढून घेतात. देव सुद्धा ओढून घेतात. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, उभा रोनी बाहे विठो पालवीत आहे, दासा मीची साहे मुखे बोले आपुल्या. तर या पद्धतीनं माऊलींचं अंतःकरण आपल्याकरता खूप कळवळतं. त्याच्यातून जगाच्या परिस्थितीच्या विरोधी प्रवाहाच्या काळाकडे ज्यांचं खरं लक्ष आहे त्या निरीक्षकांना या माऊलींचं कार्य कळतं. माझा म्हणणारे जे नाथ महाराज आहेत त्यांना या माऊलीचे अनेक पैलू कळालेले आहेत. कर्मणा जायते जंतुवाला हा मानव नाही, त्रिविर्गुणमयेर भावीवाला हा मानव नाही, तर निर्दोष केवळ ब्रह्म, कैवल्याचा पुतळा, केवळ ब्रह्म ज्याला म्हणतात, थोडाही त्याच्यामध्ये फरक न होता असं हे
परब्रह्म आपल्या करता आलेलं आहे. जसं पांडुरंगाच्या रूपानं पंढरपूरला पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले का, तसं कैवल्याचा पुतळा शब्दाचा अर्थ हे साक्षात परब्रह्म या ठिकाणी उतरलेलं आहे. आपण जर तीर्थावळीचे अभंग वाचले तर हे उतरणार इथं हे कितीतरी आधी भगवान शंकरांनी प्रगट केलेलं होतं. आकाश मार्गानं भगवान शंकर पार्वती जात असताना या ठिकाणी भगवान शंकर उतरले आणि गडबडा लोळले असं वर्णन आहे. का लोळले? या ठिकाणी माझं परब्रह्म, माझा लाडका महाविष्णूचा अवतार इथं प्रगट होणार आहे. इथं येण्यापूर्वीच आपल्याला भगवान शंकरांनी या अवताराचा महिमा संकेत केलेला आहे आणि नामदेवरायांनी त्याचा उल्लेख आपल्यापणच तीर्थावळीच्या अभंगामध्ये, समाधीच्या अभंगामध्ये, या सगळ्यामध्ये त्याचं वर्णन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपानं आलेलं आहे, केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्या साधकांची माऊलींबद्दलची श्रद्धा, निवृत्तीनाथ साक्षात शिव आहेत आणि माऊली साक्षात महाविष्णू आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तिथं सुद्धा माझा शब्द आलाय बरं का, हे लक्षात घ्या. आणि इथं तर प्रत्येक चरणात, 7 चरणामध्ये ज्ञानोबा माझा या चौतुकीचं सगळे प्रत्येक चरण ज्ञानोबा माझा या शब्दाने संपलेलं आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, महाराज ज्ञानोबा माझा कोण्याही देशात, कोण्याही कालात, कोण्याही परिस्थितीत यावत मानव म्हणू शकतात ज्ञानोबा माझा. फक्त नाथच म्हटले असं नाही. सूर्य करोडो मैलाच्या परिघामधल्या प्रत्येकाला आपल्या समोर दिसतो. तर आपल्याला सूर्य आपला वाटतो, तो सगळ्याला आपला वाटण्याची किमिया त्या सूर्याच्या व्यापकत्वात आहे. कौटुंबिक व्यक्ती सगळ्यांना माझी वाटत नाही, त्याच्या माझेपणामध्ये तरतम भाव होतो. काही नातेवाईक सामान्य माझं म्हणतात आणि बाकीचे माणसं तर त्याला माझं म्हणतच नाहीत. ससीम माझेपणा आणि असीम माझेपणा हा माऊलींचा असीम माझेपणा आहे. जसं सूर्यप्रकाशाचं व्याप्ती सगळ्यांकरता माझेपणा जोडून देणारी आहे. सूर्याचा प्रकाश अर्ध्या पृथ्वीवर एका वेळेला माझेपणाचा संबंध घालून अनुभव देते आणि संपूर्ण पृथ्वीवर उरलेल्या अर्ध्या भागात सुद्धा त्या माझेपणाचा काही अंश असतोच, हे लक्षात ठेवा. उष्णता रूपानं, दाहकता, प्रकाशकत्व, उष्णता, सूर्याचे अनेक अंग आहेत, हे आपण लक्षात ठेवा. एकच अंग नाही. आता जरी विरुद्ध बाजूला अंधार असला तरी सूर्याची उष्णता आहेच संबंध पृथ्वीवर, त्याच्यात काही फरक पडत नाही. एक अँगल, उष्णता रूपी अँगल असा आहे की पृथ्वीवरच्या सर्व लोकांना त्या उष्णतेनं व्याप्त केलेलं आहे. सूर्याची उष्णता जर पृथ्वीच्या वातावरणातून संपली तर आपला अच्युतम केशवम होईल, लक्षात ठेवा. तेव्हा उष्णता रूपानं, प्रकाश रूपानं जरी अर्ध्याच पृथ्वीवर सतत असला देव, तरी उष्णता रूपाने पूर्ण पृथ्वीवर तो आहे. तसं आळंदी परिसरातल्या वारकऱ्यांच्या समोर ज्ञानोबा प्रकाशक रूपानं आहे आणि आळंदीच्या पलीकडच्या ठिकाणी उष्णता रूपाने आहेत, हे लक्षात घ्या.
त्यांची व्यापकता सगळीकडे आहे, त्याच्यात काही फरक नाही. तर उष्णता रूपानं त्याची जी व्यापकता आहे, म्हणून माऊली फक्त त्यांच्याजवळ येणाऱ्या करताच बोलतात आणि माझेपणा ठेवतात असं नाही. जे येत नाहीत त्यांच्याकरताही माझेपणा आहे. दुरितांचे तिमिर जाओ, जे खळांची व्यंकटी सांडो. हे खळ म्हणजे येणाऱ्यात आहेत का न येणाऱ्यात आहेत? दुरीत खळ म्हणजे जे कधीची वाट सुद्धा पाहत नाही, त्यांच्याबद्दल सुद्धा महाराजांची आत्मीयता आहे. लक्षात घ्या. तर नाथांच्या ज्ञानोबा माझा म्हणण्याचा जो भाव आहे, तर ते ज्ञानोबा सूर्यासारखे आहेत असं आहे. म्हणजे भागवतामध्ये सिद्ध गुरुपंथाला नुसतं सूर्य नाही म्हटलं, कोटी सूर्य समप्रभ असं म्हटलंय. गुरुशिष्य परंपरेमध्ये सूतजींनी ज्या वेळेला सूतजींबद्दल शौनकाजी प्रार्थना करतात, त्यावेळेला अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्या ही कथासारम मम कर्ण रसायनम. तर एक कोटी ही सुद्धा उपमा, एक सूर्य सुद्धा उपमा कमी वाटली म्हणून कोटी सूर्य समप्रभ. तर हे कैवल्याचा पुतळा जो आहे ना, हा कोटी सूर्य समप्रभ सारखा आहे. केवळ एका सूर्याचा दृष्टांत सुद्धा कमी पडेल. सूर्याचा दृष्टांत अपुरा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या ठिकाणी असे अनंत सूर्य आहेत, आणि या अनंत सूर्यामध्ये यरादित्यगतम तेजो जगत भासयते किलम यश्चंद्रवसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. या सूर्याला, या सुट्या सुट्या सूर्याला ज्याच्याकडून शक्ती मिळते ते परब्रह्म, आणि तेच परब्रह्म माऊली आहे. म्हणून कोटी सूर्य समप्रभ. लक्षात घ्या, एवढा माऊलींचा अधिकार आहे. महाराज या एकाच जागेवर जरी असले तर एकाच जवळ असताना सुद्धा ते सर्व व्यापक आहेत. त्यांची धारणा, त्यांचा देव विश्वात्मके देवे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. अशी ताकद आहे महाराज ती. ते विश्वची माझे घर म्हणणारे हे कोटी सूर्य समप्रभ. लक्षात घ्या. तेव्हा हा त्यांचा माझेपणा आपल्याला त्यांच्याशी माझेपणा जोडण्यामध्ये काय लाभ आहे, हे आपल्याशी माझे होतील की नाही, व्यवहारातल्या कोणीही जीवाबाबतीत शंका येईल, पण माऊलीबद्दल शंकाच नाही. सूर्य माझ्यात मी आहे तिथं मला प्रकाळतील का नाही, ही जशी शंकाच नाही. हा प्रश्नच गेला वाया. तसं ज्ञानेश्वर महाराज इतके मोठे ते माझ्याशी माझेपणा जोडतील का, हा प्रश्नच गेला वाया. भगवंताची जशी शक्ती आहे ना, ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम. पण महाराज देवाजवळ तरी थोडा ससीम कायदा आहे, ये यथा माम. माऊलींजवळ तसं सुद्धा नाही. तू माझ्याशी जोड किंवा नको जोडू, भलतिया भावे शरण जाता बेटी, पडतसे तुटी जन्मव्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी पाय वंदितसे. उलट महाराज माऊलीचं प्रेम आणि मित्राचं प्रेम, मित्राच्या प्रेमात कायदा आहे समानशीले व्यसनेषु सख्यम. पण माऊलीच्या प्रेमामध्ये वन वे ट्रॅफिक. तर माऊलीचं अंतःकरण, तुम्ही त्याच्या बदल्यात त्यांच्याशी प्रेम केलं नाही तरी त्याचंच नाव माऊली. पोरग लाथा मारतं तरी आई त्याला जवळ घेते.
त्याचंच नाव माऊली, लक्षात घ्या. प्रेम करणाऱ्यावर प्रेम करणं हे सख्य भावात आहे, माधुर्य भावात आहे. पण वात्सल्य भावातला कायदा वेगळा आहे. बदल्यामध्ये तुम्ही प्रेम नाही केलं तरी तुमच्यावर प्रेम करणं, याला वात्सल्य भाव म्हणतात. आणि हा माऊलींचा वात्सल्य भाव आहे. तुम्ही प्रेम केलं नाही तरी प्रेम करणं. म्हणून माऊली केवळ प्रेमाचाच अवतार आहे महाराज. प्रेम दान करण्याकरता हे परब्रह्म प्रेम वितरण करण्याकरताच या पृथ्वीवर अवतरित झालेलं आहे. आणि असं प्रेम वितरण करणाऱ्या माऊलींच्या सानिध्यामध्ये महाराज आपण तर विशेष भाग्यवान. प्रेम अनेक प्रकारचे असतात. दृष्टीप्रेम असतं, कळकळीचं प्रेम असतं, आठवणीचं प्रेम असतं. आणि तुम्हाला तृप्त करण्याकरता स्तनाला लावल्यानंतर स्तनातून प्रेम पाना देणारं प्रेम असतं. आपण आळंदीत आलेली माणसं म्हणजे स्तनाला भिडलेली माणसं समजावी. आई सगळीच गोड, पण पोट भरायचं असेल तर आईच्या केसाला तोंड लावून पोट नाही भरणार. आईच्या स्तनाला भिडावं लागेल. म्हणून खरी भूक भागवायची असेल इथं यावं लागेल. एक दृष्टीप्रेम असतं. पोरगं खेळत असतं, आई जांबून त्याच्याकडे पडतंय का काय, न पडतंय का काय असं पाहत असते. असं दृष्टीप्रेम आहे. इथं न येणाऱ्या समाजावर माऊलींचं दृष्टीप्रेम आहे. कळकळीची इच्छा आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे व्रती वाढो, हे दृष्टीप्रेम आहे. आणि इथं त्यांच्या अनुकूल येऊन वारी करून त्यांच्यावर प्रेम करणारे जे आपापसात प्रेम करणारे जे आहेत, अति जवळ आलं ही मंडळी झटा देणारे बरं का. तानयाचे लागता झटे आणि तेने अधिकची पाना फुटे. तर ही आपली मंडळी म्हणजे झटका द्यायला स्तनाजवळ आलेली मंडळी आहेत असं. मग जे स्तनाजवळ नाहीत त्यांच्यावर सुद्धा ज्याला प्रेम करता येतं, तर भुकेच्या अपेक्षेनं जे स्तनाजवळ आले त्यांच्यावर प्रेम करणार नाही तर काय करील? दुसरं काही करणारच नाही, प्रेमच करील फक्त असं आहे. आणि या प्रेमदानाकरता हे परब्रह्म सुहृदम सर्वभूतानाम असणारं परब्रह्म या रूपानं प्रेमपाना देण्याकरता प्रगट झालेला आहे. संतांचा जन्म होत नसतो, माणसाचा जन्म होतो. कर्मणा जायते जंतू, लक्षात घ्या. माणसांचा जन्म होत असतो, माणसांचं जन्म मरण असतं. संत आणि परमात्मा जेव्हा अवतार घेतात, अवताराचं वर्णन तुळशीदासांनी केलं. निज इच्छा निर्मित तनू माया गुणगोपार. निज इच्छा निर्मित तनू, आपल्या इच्छेनं. म्हणून सोप्या भाषेत सांगतात, जीवाला यावं लागतं, संत येत असतात. कर्मानुसार जीवाला यावं लागतं, पाप पुण्याची गाठोडी घेऊन त्या परिस्थितीमध्ये. आणि संत आपल्या इच्छेनं येत असतात. असा दोन्हीतला फरक आहे. तर जगत उद्धाराकरता यांना पाठवलं. लक्षात घ्या. देशकाल परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवतार होत असतात. अवतार प्रकार खूप आहेत. पूर्णावतार, पूर्णतम अवतार, अंशावतार, अंशावतार, प्रगवेश अवतार, आवेश अवतार. तिकडं जर घुसलो तर जास्त वेळ जाईल. फक्त यादी दिली तुम्हाला. कारण त्या सगळ्याचा विस्तार म्हटलं की आपल्या मूळ मुद्द्याला थोडीशी बगल बसेल. तर अवताराचे अनेक प्रकार आहेत. तर हा जगत उद्धार करण्याकरता हे अवतार, आपण यांची श्रद्धा आपली माऊलींची अवतार म्हणून आहे. महाविष्णूचा अवतार शब्द वापरतो. सगळा माझा ज्ञानेश्वर.
तर तो हे जे वर्णन केलंय, तर याच पद्धतीचं माऊलीच्या बद्दल नाथ महाराज वर्णन करतात की कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. भूतळ खाली आहे आणि ब्रह्मलोक, गोलोक, साकेत धाम हे सगळं वर आहे. तर तो वरून खाली येणं म्हणजे अवतरण. अवतरण म्हणजे खाली येणं. साधा अवतरण शब्दाचा अर्थ आहे. अवतार शब्द कोणाला म्हणतात? ऊर्ध्वगतीला असतात, ऊर्ध्व लोकात राहतात, ते जेव्हा कार्य करता खाली येतात तेव्हा अवतार होत असतो. ते परब्रह्मीचे ठसे, ते साक्षात परब्रह्म आहे. जसं पुंडलिकच्या भेटी करता हे खाली आलं साक्षात परब्रह्म, परब्रह्म आलेगा, तसं या जीवांचा उद्धार करण्याकरता या कलियुगामध्ये हे परब्रह्म अवतरलं, खाली आलं. म्हणून त्या परब्रह्मवाचक शब्द आहे कैवल्याचा पुतळा. आणि भूतळा प्रगट झाला म्हणजे अवतरण झालं. प्रगटला भूतळा. जसं असलेलं तत्व, जे सर्वव्यापक सगुण निराकार तत्व जे असतं, महाराज आपल्या या पंचमहाभूतामध्ये 3 भूत सगुण साकार आणि 2 भूत सगुण निराकार. तर सगुण निराकार भूत नेहमी इंद्रिय गोचर नाहीत, आकाश आणि वायू. आणि या 3 सगुण साकार भूतामधलं एक असं व्यापक आहे, अग्नी हे भूत. हे प्रगट होतं आणि लुप्त होतं, कधी सगुण साकार कधी सगुण निराकार. उष्णता रूपानं ते सगळीकडे सतत आहे आणि ज्योती रूपानं ते कधी कधी त्याच्यातून प्रगट होतं. देवसर्ग जे असतात ना, तर या देवसर्गाला अग्नितत्व प्रधान आहे. देवांचे देह या सृष्टीमध्ये पृथ्वी प्रधान, जलप्रधान देहाच्या नंतर देवसर्ग हा अग्नितत्व प्रधान आहे. आणि अग्नितत्व प्रधान असणारा देवसर्गामध्ये दोन्ही प्रकार होतात. भक्ताच्या इच्छेकरता ते दृश्यही होतात आणि इतर वेळेला ते अदृश्य रूपाने सर्व व्यापकतेमध्ये अवतरण असतं. तर कार्याची जेव्हा गरज असते तेव्हा अग्नी प्रगट होतो. अंधाराला असं प्रगट नाही करतायत. जे आहे रूपाचं तत्व आहे ते प्रगट करतायत, नाही रूपाचं तत्व कधी प्रगट नाही करतायत. अंधार ही वस्तूच नाही. काडी ओढल्यावर असं एवढासा आकाराचा सुद्धा उजेड निर्माण करता येतो. तशी अशी एखादी प्रक्रिया दाखवा, एवढा एवढा अंधार निर्माण झाला. तर जे नाही ते कधी प्रगट होत नाही. जे सदा सर्वदा आहे त्याला दृग्गोचर प्रगट करता येतं. तर ही संत शक्ती, ईश्वर शक्ती, देवता शक्ती ही अग्नितत्व प्रधानते प्रमाण असल्यामुळं ती पाहिजे त्यावेळेला प्रगट होते आणि पाहिजे त्यावेळेला ते लीन होते. जसं ज्योती, कापुराची ज्योती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैशी. तर समाधी म्हणजे काय? ठाईच समाप्ती झाली जैशी. पण उष्णता रूपाची शक्ती त्या ठिकाणची कधीच नाहीशी होत नाही. आणि म्हणूनच दुसऱ्या वेळेला सुद्धा आहे त्या ठिकाणाहून परत ती उष्णता प्रगट करता येते. असलेली उष्णता प्रगट होत असते, नसलेली नाही. म्हणून सर्व व्यापक असणारे माऊली जगताच्या कल्याणाकरता हा अवतार धारण केला. कोणाकरता केला? विशेषत्वानं चेतन जीवांवर प्रेम करण्याकरता केला. चैतन्याचा जिव्हाळा. या चेतन जीवांना
आपल्यामध्ये मिळवण्याची इच्छा ठेवून भगवान जसं यावत जीवाला शेवटी आपल्याकडे ओढू इच्छितात, तसं हा प्रेमावतार सगळ्या चेतनावर प्रेम ठेवून चेतनावर प्रेम करण्याकरताच हा अवतार झालेला आहे. चैतन्याचा जीव व्हाळा ज्ञानोबा माझा. तर जिव्हाळा व्यवहार कशात आहे? हा जो जिव्हाळा व्यवहार आहे ना, याच्यामध्येच तुका म्हणे तूची खेळे दोही ठाई. हे कल्पित द्वैत निर्माण करून हे जे एक रूपानं असणारं चैतन्य आहे, पण आवरणानं ते भगवंतापासून बाजूला झालेलं आहे, अशा अज्ञानी जीवांचं आवरण काढून त्यांना आपल्या मूळ चैतन्यामध्ये मिळवण्याकरता हा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा असा आहे. तेव्हा ज्ञानोबा माझा हे नाथ महाराज त्या ज्ञानेश्वर महाराजांचं तात्विक वर्णन पहिल्या चरणात करतात. आता अवतार कालातलं वर्णन दुसऱ्या चरणात सुरू करतात. साधकांचा मायबाप हे ज्ञानेश्वर महाराजांचे 7 चरणात 7 प्रकारची वर्णन आहेत. चमत्कार प्रकारची वर्णन आहेत, साधकीय प्रकारचं वर्णन आहे, तात्विक प्रकारचं वर्णन आहे. हे पहिलं चरण म्हणजे तात्विक प्रकाराचं वर्णन आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, हे तात्विक वर्णन. आता साधकीय वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज आपल्याकरता कोणत्या नात्यानं या ठिकाणी कार्य करतात त्याचा विचार नाथ महाराजांनी सांगितला. साधकांचा मायबाप. महाराज एकत्र शब्द वापरलाय. केवळ माय म्हटलं नाही, केवळ बाप म्हटलं नाही, एकत्र शब्द वापरला. बऱ्याच वेळेला संत भूमिकेमध्ये एकत्र शब्द वापरला जातो. तुम्ही संत मायबाप कृपावंत, एकत्र शब्द वापरला. आमचे रामसुखदासजी महाराज सांगायचे की अरे प्रकृती रूपी देह निर्माण करायला 2 लागतात, पण ते परब्रह्म चैतन्य अंशरूप झाल्यावर त्या अंशाशी संबंध जोडताना दोन्ही एकच. मम एव अंशः. देह दोघांमधून तयार होतो. मातेचं रजत आणि वीर्य पुरुषाचं, या दोन्ही मिळून हा प्रकृतीचा देह तयार होतो. पण चैतन्याचा अंश केवळ एकट्याचाच आहे, म्हणून मम एव अंशः म्हटलं. दोन्ही भूमिका एकच. म्हणून तुका म्हणे तूची खेळे दोही ठाई. अध्यात्म लेवलमध्ये फक्त अध्यात्मात व्यवहारात एकच आई आणि एकच बाप होऊ शकत नाही. जो बाप असतो ती आई होऊ शकत नाही, जी आई असते ती बाप होऊ शकत नाही. कदाचित प्रसंगात बापाला आईची भूमिका निभावी लागते. बालपणी त्या खरं पोरं गेलं तर आई गेली माय गेली तर बापाला दोन्ही भूमिका बाजवाव्या लागतात. पण तपशिलामध्ये आई कधी बाप होत नाही, बाप कधी आई होत नाही. पण हे अध्यात्मात घडू शकतं. कारण चैतन्य म्हणजे पंचीकरण नाही आहे, देह म्हणजे पंचीकरण आहे, 5चं मिश्रण आहे. त्यामुळे त्याला दोघांची गरज लागते, लक्षात घ्या. पण चैतन्य एकमेव अद्वितीयम असल्यामुळं त्या दोन्ही भूमिका एकाच ठिकाणाहून प्रगट होतात. तर साधकांचा मायबाप म्हणण्यामध्ये देवानी जसं जीवाशी नातं मम एव अंशा जोडलंय, तसं माऊलीने सगळ्या जीवाच्या चैतन्यत्वामध्ये दोन्ही नातं एकत्र जोडलंय. म्हणून साधकांचा मायबाप शब्द वापर. एकत्र, नुसतं माय नाही, बाप. जसं एखाद्या कार्यामध्ये शास्त्रीय भाषेत वर्णन केलं जातं, एखाद्या कार्याचं उपादान कारण आणि एखाद्या कार्याचं निमित्त कारण. पण देवाबद्दल जगताचा कार्यकारण भाव लावताना सांगितलं परमात्मा जगताचा अभिन्न निमित्तोपादान कारण. दोन्ही एकच. आणि जगातले एक दृष्टांत त्याला दिला. हा कोळी असतो की नाही, कोळी तो जाळं करतो, तर त्या जाळ्याचा पदार्थ सुद्धा त्याच्यातूनच निघतो आणि जाळ्याचा करताही तोच असतो. म्हणून अभिन्न निमित्तोपादान कारणाकरता श्रीमद भागवताच्या 24 गुरुमध्ये या कोळ्याचा दृष्टांत दिलेला आहे. तर जगाचं जसं अभिन्न निमित्तोपादान कारण परमात्मा आहे,
तसं आपल्या अध्यात्माचं जीवाचं कल्याण करण्याचं अभिन्न निमित्तोपादान कारण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. असं लक्षात घ्यायचं बा. वेगळं निमित्त वेगळं नाही ना, उपादान वेगळं नाही, दोन नाहीच, दोन्ही एकच, अभिन्न निमित्तोपादान कारण. लक्षात घ्या. आणि या अभिन्न निमित्तोपादान शब्दाकरताच माऊलीने हा शब्द वापरलाय, साधकांचा मायबाप. मायबाप शब्द वापरला. तर या मायबापाचा संबंध केवळ नुसतं दर्शन, दर्शने हरे ताप. साधकांमधला सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे त्रिविध ताप. आणि हा पहिला प्रतिबंध दूर करण्याचं काम या माऊलींचं केवळ दर्शन. हा साधकांचा मायबाप याच्या दर्शनानं, दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरता, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तेव्हा हरे ताप, ज्या त्रिविध तापाची निवृत्ती दुसऱ्या कोणत्याही जगातल्या साधनानं होत नाही. एखादा ताप तात्पुरता एखाद्या भौतिक प्रयोगानं कमी करता येतो, पण संतांच्या बाबतीत त्रिविध ताप नाहीच होत. म्हणून दर्शने हरे ताप, समन्वयात्मक हरे ताप शब्द. एकच ताप नाही, सर्व ताप. पापताप दैन्य जाय उठाउठी, झाली या भेटी हरिदासांची. लक्षात घ्या. तर भौतिक तापातले सगळे अंग दर्शने हरे ताप. आणि त्यांचा संबंध कसा आहे, तर तुमच्यामध्ये असलेले जे चैतन्य आहे तेच चैतन्य त्यांच्याच रूपानं तुमच्यामध्ये सर्वाभूती सुखरूप. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. तेव्हा हा दुसरा चरणातला जो भाग आहे, चौतुकी दुसरं चरण, तर याच्या मुद्दा आपल्या वारकऱ्यांकरता विशेष महत्वाचा आहे. कमीत कमी वारकरी कोणाला म्हणावं, तो जो साधक झाला त्याला म्हणावं. साधक नाही त्याला वारकरी म्हणायचं का नाही प्रश्न आहे. कशाकरता वारी करायची. तेव्हा हे दुसरं चरण ज्ञानेश्वर महाराजांचं जे आहे ते आपल्या करता आहे. पहिलं चरण तात्विक दृष्टीनं आहे आणि दुसरं चरण साधकीय दृष्टीनं आहे. हे लक्षात घ्या. तर साधकीय दृष्टी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. साधकांचा मायबाप महाराज. साधकाला हा मोठा आश्रय आहे. लहान मुलाला आपला मार्ग निर्दोष चालण्याकरता आई हा जसा आश्रय असतो, तसं साधकांकरता हा मोठा आश्रय आहे. साधकांचा मायबाप. कलियुगामध्ये महाराज व्यवहारी आईबाप मिळतील, जन्म देणारे आईबाप मिळतात, पण जन्म मरण चुकवणारे आईबाप मिळत नाही कलियुगामध्ये. लक्षात घ्या. या दोन्ही आईबापातलं फरक आहे. संतांचं आईबापत्व जे आहे तर जन्म मृत्यू समाप्त करणार आहे, आणि व्यवहारी आईबाप जन्म घालू शकतात, जन्म मरण संपवू शकत नाही. आणि जन्म मरण घालवावं वाटतं त्याला म्हणावं साधक, आणि जन्म मरण चालू ठेवावं वाटतं त्याला म्हणावं संसारी. लक्षात घ्या. संसारी जीवाला जन्म मरण चालू ठेवावं वाटतं. पुरुष प्रकृतीस्तोही भुंगते प्रकृती गुणान कारणम गुणसंगस्य सदसद योनी जन्मसो. या गुणसंगाने जे संसारात वावरतात त्यांचा सदासद योनीमध्ये जन्मक्रमानं चालूच राहतो. त्या जन्ममरण घालू इच्छिणारे जे आहेत
अशा साधकांना जन्ममरण घालवण्याचं आश्वासन देणारे आईबाप जर कोणी असतील तर आमचे ज्ञानोबा माऊली, लक्षात घ्या. तेव्हा साधकांचा मायबाप दरुशने हरे ताप. साधकाचं साध्य पहिल्या टप्प्यात पूर्ण नाही होत. पहिल्या टप्प्यात प्रतिबंध दूर होतो. आम्ही जेव्हा नाममहिमा सांगतो त्यावेळेला नामफलश्रुतीचे 3 टप्पे सांगतो. पहिला टप्पा पापनाश. कसंही भजन करा, हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लया शिक्षण. रामकृष्ण उच्चारानंतराशी तर पापाची कळप पडते. नाम मंत्र जपन कोटी जाईल पाप. हे पहिल्या टप्प्यातलं फळ आहे. मग येणारा किती पापी असो, अजामेळा पापराशी नामे गेला वैकुंठ. पहिला टप्पा पापनाश. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये विकारनाश. नामाच्या दुसऱ्या टप्प्यात पापनाश झालं की आवडी निर्माण होते, आणि आवडीनं भजन करत गेलं की पहिल्या टप्प्यात दुसऱ्या नंबरच्या टप्प्यात विकारनाश होतो, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये भगवंताचा साक्षात्कार. म्हणून आम्ही नामाचे टप्पे करत असतो. 13.5 कोटीपैकी 3.5 कोटी भजन झालं तर पाप नाहीसं होतं, नामाची आवड लागते. लक्षात घ्या. एकूण 4 टप्पे करत असतो आम्ही. दुसऱ्या टप्प्यामध्ये विकार नाहीसे होतात. 7.5 कोटी नामस्मरण झालं पाहिजे. म्हणून आपण लगेच उचलली जे लावली टावल्यासारखं थोडं भजन केलं की लगेच देवावर हक्क गाजत जाऊ नये. मी इतके दिवस झाले भजन करतो, मला काहीच मिळालं नाही. थोडी धीरता पाहिजे. साधनेचं एक मात्रा आहे. पण पहिल्या सुरुवातीचं फलश्रुती आहे पापनाश. तसं माऊलींच्या संबंधाची पहिल्या श्रुतीची फलश्रुती दर्शने हरे ताप. हे लक्षात घ्या. तर ही हरे तापची विशेषता आहे. पाप ताप दैन्य जाये उठा उठी. मला दर्शन घेताना इंद्रायणी स्नान करता, मग पाप घालवायला इंद्रायणी समर्थ आहे. आणि स्नान करून दर्शनाला गेले की पाप गेलं आणि ताप गेलं. लक्षात घ्या. आणि अधिक संतांच्या वाङ्मय सानिध्यात आलं की अज्ञानरूपी मोहरूपी दैन्य खलास होतो. म्हणून पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. असं आहे. तेव्हा पापनाश, तापनाश, दैन्यनाश हे तिन्ही आहे. तर त्यातला पहिला टप्पा साधकांशी स्पर्श करणारा दरुशने हरे ताप. असं आहे. तर तापनिवृत्तीची इच्छा असते म्हणून तर तो साधक. तेव्हा ताप गेल्यामुळं काय होतं? ताप जाणं आणि सुखानुभव युगपत आहे. म्हणून शेजारी शेजारी दोन्ही चरण आहेत की त्यांचं दर्शन झाल्यानंतर ताप हरतो आणि भूती म्हणजे भूताच्या मध्ये सुखरूपतेचा अनुभव येतो. सर्वाभूती सुखरूप. महाअनुभव काय येतो? तर ते सुखरूप आहे. जसं देवाच्या दर्शनाने सुखरूपतेचा अनुभव का? तर सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि त्यामुळं दर्शन झाल्यावर तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिजे श्रीमुख आवडीने. तर हे जसं तो सुखरूप आहे म्हणून त्याचं दर्शन झाल्यावर आपल्याला सुख. तसं माऊली सुखरूप आहे आणि म्हणून माऊलींच्या पहिल्या दर्शनानं ताप हरतो आणि माऊलींचा आपला एकमेकाचा संगम झाला. माऊली आपल्या आत गेले की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. सुखरूप सर्वाभूती सुखरूप. भूती गेले की सुखरूपता. ज्याच्या ज्याच्या आत सर्व म्हणजे सगळ्यांकरता ज्यांनी त्यांना आत घेतलं. परिसात ताकद आहे पण स्पर्श झाला पाहिजे. लोखंडाचं यावत लोखंडाचं सोनं होईल. तसं सर्वाभूती स्पर्श झाल्यावर, भूती म्हणजे आत गेल्यावर. महाराज काही ठिकाणी ही उपमा संतांच्या बाबतीत कमी मानली आहे. लोह परिसाशी नसा ही उपमा. कारण
परीस लोखंडाला सोनं करतो, परीस बनवत नाही. आणि संत दर्शनात आत घेतल्यावर आपल्याला संत बनवतात, आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ त्याला कृपा कटाक्षेने हाळिले आणि आपल्या परी बैसविले. त्या संतांना परिसाची उपमा सुद्धा कमी पडते. पण दृष्टांताकरता सांगितलं की आमकच लोखंड तमकच लोखंड नाही, ज्या लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाला मध्ये पडदा नको, लक्ष द्या. आणि हा जो ताप असतो ना, हा पडदा आहे मोठा. या त्रिविध तापामुळेच देवामध्ये आपल्यामध्ये पडदा आहे, संतांमध्ये आपल्यामध्ये पडदा आहे. तर हा पडदा पहिलं नाहीसं करण्याचं काम ते करतात. दरुशने हरे ताप आणि सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. तर ज्ञानेश्वर महाराज साधकांकरता ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत याचं वर्णन आमच्या या द्वितीय चरणामध्ये नाथ महाराज करतात. पण या सगळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या पैलूचं दर्शन होण्याचं कारण माझा. काही लोकांना काही पैलूचं दर्शन होत नाही. तुमच्या शरीराचे सगळे अवयव सगळ्यांना तुम्ही दाखवता का? विशेष संबंध असलं तर सगळे अवयव दिसतात. आत्मीयता असेल तर सर्वांगीण माऊलीचं महिमा कळतो. म्हणून नाथ महाराज प्रत्यक्षच अवतार आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या 7 अंगांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं. तात्विक अंगाचं वर्णन, साधकीय अंगाचं वर्णन, नंतर धर्माचार्य म्हणून वर्णन, ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. हे त्यांच्या ज्ञानाचं आचार्यपणाचं वर्णन आहे. तर ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानियांचे राजे आहेत म्हणून शिरोमणी शब्द वापरला. ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. तर या माझेपणाचं महाराज वेगळं वर्णन करायला एक वेगळी आत्मीयता लागते. द्वारकेच्या वेळेला आपलं मथुरेमध्ये ऐश्वर्य प्राप्तीपूर्वी भगवंतानी कंसाला मारलं. कंसाला मारलं त्यानंतर उग्रसेनाला कैदेतून सोडवलं, आई वडिलाला कैदेतून सोडवलं. उग्रसेनाला फार भरून आलं की माझ्या पोरांनी मला कैदेत टाकलं आणि यांनी मला कैदेतून सोडवलं. मग उग्रसेन म्हणला आता तूच राजा हो. भगवान राजे झाले नाहीत. ते म्हणे राजा तुम्हीच व्हा, तुम्हाला मी राज्य करण्याला मदत करीन. तर 2 प्रकारचे मित्र होते, कंस पक्षाचे आणि उग्रसेन पक्षाचे सुद्धा होते. फक्त यांनी जबरदस्तीनं त्या उग्रसेनाला कैदेत टाकल्यामुळं त्याच्या पक्षाचे लोक दबून होते मथुरेमध्ये. पण ज्या वेळेला कंस मारला गेला आणि उग्रसेनाला गादीवर बसवलं, त्या उग्रसेन पक्षाचे जे आहेत ते पुन्हा जवळ आले. जसं सत्ता पार्टी झाली की जसे मंत्रीपद बदलतात, काही सेक्रेटरी बदलतात, तशा पद्धतीनं. तर बदल झाल्यानंतर ते सगळे आस्तिक पार्टीची मंडळी होती, ही उग्रसेनाच्या बाजूची. अक्रूरादी कंस विरोधक होते पण नाईलाज होता म्हणून गप्प बसलेले होते. आणि मग त्या सगळ्यांनी आता उग्रसेन राजा झालाय आणि राजाला निमित्त भगवंताचं कार्य झालं. मग त्याने काय केलं, त्यांनी राजाला विनंती केली सगळ्या प्रजेनं की ज्यांच्यामुळं तुमची मुक्ती झाली त्या बालकृष्णाला, 11 वर्षाच्या या बालकाला याच्या चमत्कारावर प्रभावित होऊन अनेक लोकांना पाहायची इच्छा आहे. तर कमीत कमी तुम्ही तर राज्यपद द्यायला तयार होते, त्यांनी घेतलं नाही ठीक आहे,
पण कमीत कमी सगळ्या राज्यातल्या लोकांना मनसोक्तपणाने आमच्या या कृष्णाचं दर्शन व्हावं म्हणून या कृष्णाची मिरवणूक काढायची असा ठराव मांडला. आणि तो ठराव उग्रसेनांनी मंजूर केला. मंजूर केल्यानंतर एका गरीब हत्तीणीला सजवलं आणि सजवल्यावर त्यांची मिरवणूक निघाली. आता राजा बोले, दल आले. आता त्या मिरवणुकीला काय महाराज त्यावेळेला एवढ्या मोठ्या चमत्काराच्या प्रभावावर ती मिरवणूक होती. एवढा दुष्ट कंस एवढ्या बारशा पोरांनी समाप्त केला. त्याला पाहण्याची देव म्हणून सोडा, समाज म्हणून सांगतोय मी पहिल्या टप्प्यात, तर समाजाला उत्सुकता होती की काय असेल हे पोरगा 11 वर्षाचं ज्यांनी देव कंसाला मारलं, तर त्याला पाहण्याची उत्सुकता होती. आणि म्हणून मंत्रिमंडळाने जेव्हा मिरवणूक काढायची ठरवली तर त्या मिरवणूक भूतोन भविष्यती अशी गर्दी झाली. मला चमत्काराने फार घटना घडतात महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचे चमत्कार आपल्याला चरित्रात पाहायचे. या कलियुगात वाहनं असताना जेवढी यात्रा जमली एवढी यात्रा चांगदेव महाराज आले तेव्हा जमली होती. 3 लक्ष निवृत्तीवांचं तुम्ही चरित्र वाचा, त्याच्यामध्ये ओव्या दिलेल्या आहेत प्रमाणाच्या. 3 लक्ष लोक चांगदेवांबरोबर इथं आले होते त्यावेळेला. महाराजांचा चमत्कार ऐकून एवढी गर्दी झाली होती. आता तर जीपान मोटर कारण सगळे, त्यावेळेला 3 लक्ष लोक जमले म्हणजे त्याचं काय स्वरूप असेल. लोकांना किती कष्ट करून त्यावेळेला यावं लागलं. आणि मी हे मनचं सांगत नाही, ओवी प्रमाणबद्ध ओवी आहे. 3 लक्ष माणसं इथं जमले होते असं वर्णन आहे. त्या चमत्कारानंतर समाज कसा उत्सुक होतो याकरता मी आपल्याला हे सांगितलं. त्या भगवंताने या कंसाचा विनाश केला या बालकाच्या दृष्टीने एक चमत्कार होता आणि त्यामुळे त्याला पाहण्याची फार सगळ्यांना गर्दी होती. पण जरी सगळी गर्दी होती तर त्या गर्दीमध्ये पाहणाऱ्यांमध्ये वर्ग होते. नाथ महाराज ज्ञानोबारायांचं जे वर्णन करतात हे कोणत्या वर्गातलं वर्णन हे सांगण्याकरता मी सांगतोय, कारण 7 चरणामध्ये माझा शब्द आलेला आहे. तर तिथं जी गर्दी होती त्या सुरुवातीच्या गर्दीमध्ये राजवैभवी संबंध असल्यामुळं स्थानिक लोक थोडेसे शिरजोर असतात प्रत्येक क्षेत्रात, बाहेरच्याला ते दाबून टाकत असतात. तेव्हा सगळे घरं सगळे ओटे गच्च झाले होते मिरवणूक पाहायला. आणि त्या काळामध्ये एक उपेक्षित वर्ग होता जे अत्यंत प्रेमाने नंदभावाची परवानगी घेऊन तो पेंड्या म्हणला होता, महाराज काय सांगू तुम्हाला, काय त्याची भावना होती हो. ते शब्द आठवले की खरोखर अश्रूच येतात. ज्या वेळेला तो अक्रूराचा रथ गेला ना, तो रथ गेला त्यावेळेला जेव्हा खरी बातमी निश्चित झाली, देव निघाले, देव चाललेत आणि देव तयार झाले. पहाटी पोरं आले, पोरांनी विचारलं तू आमच्या आधी एवढा तयार कसा. देवाने सांगितलं मथुरेला जायचंय. आणि मग अरे आम्हाला न घेता जाणार सखा. पेंड्याने असं सुनावलं होतं, कृष्णा आम्हाला सोडून जाशील तर तिथे तुला करमणार नाही म्हणला. सख्य भावाचं प्रेम आजपर्यंत एकदा सोडून नाही गेला ना, आता सोडून तर. देव म्हणले बाबा माझं काही नाही, पण मलाच बोलवलंय, तुम्हाला यायचं तर बाबांना विचारा. बाबांना विचारलं, परवानगी काढली. काय महाराज आनंद झाला असेल. घरी गेले आणि आपल्या कामापुरतं सगळे शिदोरी बांधून आले. आणि ज्या वेळेला वाड्यासमोर आले ना त्यावेळेला तो रथ सोडलेला होता. आणि ते पेंड्या आपलं साधा भोळा गोपाळ, तो पेंड्या त्या रथाजवळ आला. आणि त्या रथाची तो कंसानी पाठवलेला रथ, मलमली मखमली सोन्याची महाराज रथ, तो मखमली गादी. आणि आत्मीयतेच्या नादानं त्या रथाच्या पायरीवर चढून ती गादी पाहत होता. तिकडून लांबून नंदबाबा पाहत होते बरं का. आणि ते नंदबाबा लांबून पाहत होते तर काय म्हणले, ए पेंडे इकडे इकडे आला. काय अरे म्हणे तो राजाने आपल्या कृष्णाला करता पाठवलेला आहे. तुम्ही इथं मित्र आहात पण उधम नाही करायचं, त्या रथामध्ये जायचं नाही बरं का तुम्हाला.
डोळ्यातून टस 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 पाणी आलं महाराज पेंद्याच्या. बाबांचे पाय पकडले. बाबा, मी सोन्याच्या रथात बसायला आलो नाही, माझा मित्र त्या रथात बसलेला मला पाहायचंय. माझा मित्र, त्याच्याकरता मी इथं उभा आहे. बाबा, तुमच्या बैलगाडीत जागा नसली तर मी पळत येईल, तुम्ही माझी चिंता करू नका, पण माझा मित्र या रथातून बसून जाईपर्यंत मला याच्यापासून दूर करू नका, मला माझा मित्र बसलेला पाहिजे. कशाकरता सांगितलं मी तुम्हाला? माझा शब्दाचा महिमा आहे. आणि महाराज ही सगळी मंडळी आली आणि ज्यावेळेला राजाचं ते वैभव नुसत्या रथातलंच नाही तर प्रत्यक्ष मथुरेमध्ये राजवैभवात ती मिरवणूक निघाली, तेव्हा त्यावेळचे माझेपणाचं नातं असणार त्या वैभवामध्ये त्याला कोण जागा देतो? गावकऱ्यांनी सगळे ओटे रस्ते भरून टाकले, कुठं जागाच नाही. बळ हुडकत 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 ही पोरं महाराज एका ओट्यावर बसली, उभी राहिली आणि त्या ओट्यावरून ते आपल्या मित्राचं ऐश्वर्य पाह. नामदेवरायांनी सख्य भावातली वर्णन केले, आम्ही भागवतात सांगत असतो. आमचा लंगोटी यार गड्यानो राजा किरे झाला. लक्षात घ्या, माझा यार राजा झाला. तर माझेपणाचं वर्णन करण्याचं वर्ग वेगळंच आहे. तर नाथ आम्ही तर त्यांना अवतारच मानतो, पण या आचार्याबद्दलची असणारी आत्मीयतेची निष्ठा आणि त्या निष्ठेतून ते शब्द वापरतात. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. हे माझा नातं असलेले पाहणं वेगळं आहे. एक तर आपल्याला तसं व्हायचं असलं तर पाहणं वेगळं असतं. या यात्रेमध्ये डोंबारी बारीक पोरं त्या तारेवरून चालवतात त्या काठीच्या आधारानं. सामान्य माणसं कौतुक म्हणून पाहतात, पण एखादा जर व्यक्ती त्याला स्वतःला ही कला अवगत करायची इच्छा असेल आणि त्या इच्छेनं जर तो त्या तारेवरची कसरत करताना अनेक वेळा जर खाली पडला असेल आणि त्याला जी सरसर जाणारी पोरगी जर पाहिली तर त्याचं त्या पोरीकडं पाहणंच वेगळ्या अर्थाचं असतं. कारण तो स्वतः चालता चालता हजारो वेळा पडलेला असतो आणि त्याच्यावर मास्टरी मिळवलेली त्या पोरीकडं पाहण्याची दृष्टी सगळे ते पाहतात. काही लोक फक्त 5 रुपये देण्यापुरतं पाहतात, कौतुक म्हणून पाहतात, पण ज्याला चालायची इच्छा आहे त्याची पाहण्याची दृष्टीच वेगळी असते. ज्ञानेश्वर महाराज सारखं होण्याची नाथांची इच्छा होती आणि म्हणून पाया म्हणून माऊली म्हणून त्यांच्याबद्दल पाहण्याची वेगळी दृष्टी होती. म्हणून ते जे म्हणतात ज्ञानोबा माझा, त्याच्यातला ओलावाच वेगळा आहे. गोपाळांची कृष्णाची मिरवणूक पाहण्यातला ओलावा वेगळा आहे. तसं नाथांचं हे माऊलींबद्दलचं वर्णन सांगण्याचा ओलावा वेगळा आहे. आणि हा जर ओलावा निर्माण झाला तर महाराज काय कमी म्हणा. नाथांमध्ये तो आत्मीयतेचा ओलावा होता. गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन चैतन्याचे जीवन ज्ञानोबा माझा, हा ओलावा होता. आणि या ओलाव्यातून या अभंगामध्ये ते वर्णन करतायत ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. तेव्हा साधकांचा मायबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. तर या ज्ञानोबा माझाचा विचार करत असताना आपल्याला महाराज माझेपणातून चरित्र ऐकलं तर सगळ्यात दिव्यता वाटेल. आणि एक चरित्रनायक म्हणून तेराईत म्हणून चरित्र ऐकलं तर सगळ्यात दिव्यता वाटणार नाही. आईचं आत्मीयतेचं जे पाहणं आहे त्याच्यामध्ये ते काळं मेंद्र पोरग हसलं तर पुन्हा पुन्हा त्यांनी हसावं म्हणून ती प्रयत्न करत असते. एक त्या नात्यातच महाराज विशेषता आहे. ती पुन्हा पुन्हा एखादा बोबडा बोलग जर ते बोललं त्याला तेच ते बोलायला लावते, तेच ते बोलायला लावते. तर याचं मर्म ज्याचं त्यालाच कळेल. लाडका हा बाई काना तुझा तुला गोड वाट. तर तुझेपणाचं माझेपणाचं जे नातं आहे ना
त्या नातं जोडून जर तुम्ही चरित्र ऐकाल ना तर काही वेगळा स्वाद मिळेल. आपण चरित्र ऐकतो पण नातं जोडून नाही ऐकत. या अभंगाची पृष्ठभूमी चरित्राला जोडण्याचा माझा मुख्य हेतू आहे. चरित्र ऐकण्याची पृष्ठभूमी तयार करताना आत्मीयता ही चरित्रातली जर पृष्ठभूमी तयार झाली तर महाराज हे चरित्र आपल्याला फार आनंद देईल. 2 दिवसात आपण ते यथामती थोडं थोडं पाहणार आहोत. काही भाग जन्म कर्मच मे दिव्यम. देवाचे जन्म आणि कर्म जसे दिव्य असतात तर संतांचे कर्म आणि जन्म सुद्धा दिव्य असतात. एवं यो वेत्ती तत्वतः सो विकंपेन योगेन नियते नात्र संशय. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. ते जर तुम्ही जाणलं तर पुन्हा जन्मच येणार नाही. नुसतं चरित्र ऐकण्याची फलश्रुती. सहवास होण्याची वेगळी, कृपादृष्टीची वेगळी, पण या लेवलचे जन्मकर्मचे मे दिव्यम या दृष्टीतून जर चरित्र ऐकलं तर त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. तुम्हाला पुन्हा पुनर्जन्मच होणार नाही. जन्म नाही रे. आणि एवढं चरित्र श्रवणात फलश्रुती आहे, पण त्याचा विधी हा आहे आत्मीयतेच्या बैठकीवर, माझेपणाच्या बैठकीवर ते ऐका. मग तुम्हाला त्यातले बारकावे कळतील. हे लक्षात घ्या. हे माझेपणाची बैठक जर नाही ऐकली, जमवली, तर सामान्य लाभ होईल. लाभ तर होईलच. संतांचं चरित्र श्रवण केल्याने लाभ होतच असतो. पण विशेष लाभ पाहिजे असेल की नुसते चरित्र श्रवणानेच त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन, तर त्यातलं दिव्यत्व कळावं असं आहे. दिव्यत्व 2 लेव्हलनी कळतं. एक आपल्याला दिव्य बनवा किंवा संतांनी तुम्हाला दिव्यतेची कृपा करावी. अर्जुनाला विश्वरूप दर्शन करता करता भगवंतानी दिव्य दृष्टी दिली. दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम. तर ही दिव्यता एक तर संत कृपेनं मिळाली पाहिजे, नाहीतर आपला जडभाव जगत संबंध विच्छेद गेला पाहिजे आणि शुद्ध चैतन्याच्या लेव्हलवर या चरित्राचा जर स्पर्श झाला तर आपल्याला तो आनंद येईल, तर आपल्याला तो लाभ होईल. तेव्हा ही पृष्ठभूमी मी आज 1.5 तास मांडली. थोडासा प्रवेश करणार आहे, कारण प्रधान चरित्र उद्या पाहायचं आहे. उद्या महाराजांचा पुण्यतिथी महोत्सवाचा दिवस आहे. तेव्हा उद्या आपल्याला विशेष चरित्र चिंतन करायचं आहे. समाधी सोहळ्याचा जो भाग आहे माझा, त्याच्याशी तडाकार झालं तर याच्यासारखं अप्रतिम चरित्र नाही महाराज. असं आहे. हजारो वैष्णवांना प्रेमानं, दुःखानं नाही, मोहानं नाही, ढसढसा रडवणारे हे चरित्र आहे. तेव्हा हा समाधी सोहळ्याचा उद्याचा दिवस आहे. तर या समाधी सोहळ्याच्या दिवसामध्ये आपण त्यातल्या उद्या उपक्रम कमी, आज उपक्रम मी जास्त केला, कारण गरज होती त्या चरित्राचा अधिकारी बनण्याकरता नेमकं काय करायचंय. तर नाथांसारखा आपला अंतःकरण ज्ञानोबा माझा असं झालं पाहिजे. तर या माझेपणाचं ते संबंधात्मिका भक्तीचा भाग आहे. सर्व भक्तीमध्ये श्रेष्ठ भक्ती संबंधात्मिका भक्ती आहे. संबंधात्मिका भक्तीमध्ये कृपा स्रोत असतो. श्रीमंत माणूस सामान्य गरजूला गरजेपुरती वस्तू देत असतो, पण माझा संबंध असणाऱ्या पोराला सगळी इस्टेट देतात. हे लक्षात घ्या. तेव्हा सामान्य गोष्ट वेगळी, विशेष पाहिजे असेल, या चैतन्याच्या जिव्हाळ्याचा, विशेष जिव्हाळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही माझेपणाचा संबंध जोडा. आत्मीयतेमध्ये, या नवविधा भक्तीमध्ये संबंधात्मिका भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे.
प्रवेशात्मिका श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, मध्य भक्ती क्रियात्मिका अर्चनम पादसेवनम वंदनम, आणि तिसरी उच्च भक्ती म्हणजे संबंधात्मिका भक्ती, दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तर ही संबंधात्मिका भक्ती आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या इथून विवेकाबरोबर महाराज या परब्रह्माचं प्रेमरूपी धन लुटून न्यायचं असेल तर माऊलींशी संबंधात्मिका भक्ती जर जोडता आली तर इथून फार काही लुटून नेता येईल. आणि ही बैठक करण्याकरता आज विचार सांगितला. या माझा 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 शब्द जो 7 वेळा आलेला या अभंगामध्ये पुनरुक्तीनं आलेला आहे. आपण आपल्या अंतःकरणाला छातीवर हात ठेवून विचार करा की ज्ञानेश्वर महाराज मला माझे वाटतात का? श्रेष्ठ वाटणारे इथं सगळे जण आहेत, माझे वाटणारे सगळे नाहीत. माझेपणा संसाराने खिचून घेतलेला आहे. आम्हाला संसार माझा वाटतो, ज्ञानोबराय माझे वाटत नाही. इथं त्यांच्या जवळ असून सुद्धा फोन आला तर लगेच पळतो. माझा संसाराशी संबंध जोडलेला आहे. माझेपणा ज्याच्याशी असतो तिथं माणूस सहज चिकटतो. ज्या अर्थी तुम्ही सहज चिकटत नाही येताना जाता त्या अर्थी माझेपणाचं सर्टिफिकेट कच्च आहे आपलं. तेव्हा माझेपणाचा संपर्क जोडला पाहिजे तर या चरित्राचा विशेष आनंद आपल्याला मिळेल. एक ऐतिहासिक भाग असतो. ऐतिहासिक भागामध्ये जन्मस्थान, सण, ऐतिहासिक आणि भौगोलिक भाग व्यवहारी चरित्रामध्ये प्रधान असतो. संतांच्या चरित्रामध्ये तो प्रधान नाही, तरी त्याचा विचार करायचाच. काही लोक आपापल्या पद्धतीनं चर्चा करतात. काही लोकांनी संशोधनात्मक विचार केला, काहींनी संशोधनामध्ये आकस ठेवला आणि काहींनी निष्पक्षपणानं संशोधन केलं. काही लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराज आळंदीत जन्माला आले. नाही, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगावला झाला, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांची निवासभूमी आळंदी आहे, जन्मभूमी आळंदी नाही. इतिहास उलट सुलट सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांचं हे आजोळ आहे. सिद्धोपंत कुलकर्णी इथं ब्राह्मण वस्ती पूर्वीपासूनच खूप होती. या ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना इथं आपली मुलगी देण्याचा निश्चय करतात. विठ्ठलपंतांचं घराणं हे आपेगावचं आणि त्या आपेगावच्या घराण्यामध्ये विठ्ठलपंतांचा स्वभाव हा साधकीय विरक्त असा होता आणि त्यामुळं तीर्थयात्रा करण्याचं काम काही शिक्षण झाल्यानंतर त्यांनी ठरवलं आणि त्या तीर्थयात्रेत ते इथं आले होते. इथं आल्यानंतर जावयाची पारख अनेक ब्राह्मणांची वस्ती असणाऱ्या या गावामधल्या सिद्धोपंतांनी रुक्मिणीबाई आपल्या मुलीच्या करता या जावयाची निवड केली. त्यांना आपली मुलगी देण्याचा संकल्प त्यांना सांगितला. तीर्थयात्रेमधून विक्षेप करण्याची इच्छा नव्हती, तरी आग्रहपूर्वक त्यांनी जावई करून घेतलं. पण अर्ध्या साधनेतून गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळं ती जी अधुरी भावना होती तीर्थयात्रेची ती गृहस्थ धर्मात सुद्धा स्वस्थ बसू देईना.
तो वैराग्याचा अंकुर जो होता त्या अंकुराने पुन्हा 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 उचल खाल्ली. आणि मधून मधून प्रपंच त्यागाचा विचार सारखा मनामध्ये येत होता. आणि तो विठ्ठलपंतांचा तो विचार जर महाराज हे परमार्थाचं बीज असं आहे महाराज की एकदा का त्यांनी पकड घेतली ते कधी ना कधी अंकुरित झाल्याशिवाय राहतच नाही. आणि ज्यांचं अंकुरित होत नाही त्यांनी समजावं त्यांनी पकडच घेतली नाही त्या बीजाने. तर विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये त्या बीजाची पकड होती. त्यामुळे डबल रोल एका बाजूला जरी प्रपंच करत होती तरी एका बाजूला विरक्तीचे विचार डोक्यात चालू होते. आणि छोट्याशा निमित्तातून पुन्हा घराचा त्याग केला. अनेक वेळा पत्नीला म्हणावं माझी यात्रा राहिली आहे, मला तर वाटतं संन्यास घ्यावा, मला तर वाटतं संन्यास घ्यावा. कित्येक वेळेला हिनं परवानगी दिली नाही. आणि एक दिवस चुकून देवाचीच इच्छा हे सगळं घडवायचं होतं म्हणून सामान्य रागामध्ये जा म्हणे. बस तेवढंच निमित्त पाहिलं विठ्ठलपंतांनी आणि गेले काशीला. खरी परवानगी नाही हे माहिती होतं आणि त्यामुळं परवानगीशिवाय संन्यास घेऊ नये. पण वैराग्य पक्क होतं म्हणून घरच्या सगळ्या परिस्थितीचं यथार्थ वर्णन गुरुजवळ न करता गुरुजवळ राहिले. मुळातच सत्वगुणी अत्यंत गुणवान गुरुजवळ राहिल्यावर लवकरच ते गुरुचे प्रिय झाले. रामानंद काशीला राहत होते, त्यांच्याजवळ राहिले. बराच काही चरित्रात दुसरी नावं येतात आश्रम वगैरे, पण संशोधनात्मक विचारामध्ये पुष्कळ चरित्र आहेत. पण आमच्या निवृत्तीबा वक्त्यांनी बरंच संशोधित चरित्र लिहिलेलं आहे मुक्ताबाईच्या चरित्राच्या मध्ये. त्यामध्ये ज्ञानेश्वर चरित्रांच्या अनेक पैलूंचे विचार सुद्धा त्यांनी बारकाईनं केले. तेव्हा केवल आश्रम होते का अजून कोणी होते का हेच गुरु होते, तर त्यांनी सगळ्या संशोधनातून सांगितलंय की रामानंद गुरु होते हेच बरोबर आहे. फक्त एक दुसरा बारकावा अपवाद असा आहे की रामानंद म्हणजे ही रामानंदी जी वैष्णवांची शाखा आहे ते रामानंद नव्हते. तर शैव शाखेतले रामानंद हे संन्याशी रामानंद होते. आज सुद्धा एकच नाव अनेक वेळेला अनेक ठिकाणी अनेकांमध्ये असतं. तर काही वेळेला या रामानंदाबद्दलच्या काही चर्चा चालतात. तर त्यांनी काढलेल्या निर्णयामध्ये हा निर्णय आहे की आचार्य परंपरेतले रामानंद होते म्हणून तर संन्यास दिला. वैष्णव परंपरेमध्ये संन्यास देण्याचा प्रश्नच येत नाही, हे लक्षात घ्या.